नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, क्रांती इंग्लिश अकॅडमीमध्ये आपलं स्वागत आहे। येणाऱ्या तलाठी आणि वन विभागाच्या परीक्षांमध्ये इंग्रजी व्याकरणावर जे प्रश्न विचारले जाणार आहेत ते प्रश्न कसे असणार आहेत, प्रिवियस क्वेश्चन पेपर सॉल्व करताना कशा पद्धतीने ते प्रश्न विचारले जातील, असा आपला एकमेव क्लास आहे विद्यार्थी मित्रांनो, ज्या ठिकाणी कुठल्याही प्रकारचं नियम वाचून पुस्तक वाचून त्या ठिकाणी आपल्याला प्रश्न सॉल्व करण्याची गरज नाही आहे। म्हणजे पूर्णतः नियममुक्त क्लास आपला त्या ठिकाणी होणार आहे। जास्त चर्चा न करता डायरेक्ट आपण प्रश्न सॉल्व करूया। बघा आता पहिला क्वेश्चन आहे, शेखर सेड टू पुष्पांजली, हॅव यू लेफ्ट युअर जॉब इन दिस बँक। म्हणजे डायरेक्टचं वाक्य ते आपल्याला इनडायरेक्ट स्पीचमध्ये करायचं आहे। मग डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना अनेक नियम पुस्तकामध्ये आहेत। प्रत्येक पुस्तकामध्ये 100 नियम डायरेक्ट इनडायरेक्ट स्पीचचे आहेत, पण आपल्याला त्या नियमांचा जास्त अभ्यास करायचा नाही विद्यार्थी मित्रांनो। सर्वात महत्त्वाचं म्हणजे अवतरण चिन्हातील वाक्य, डबल इन्व्हर्टेड कॉमातील वाक्य कोणत्या प्रकारचं आहे, ते असर्टिव्ह आहे, डब्ल्यूएस क्वेश्चन आहे, वर्बल क्वेश्चन आहे का इम्पेरेटिव्ह सेंटेन्स आहे, त्यानुसार आपल्याला ते डायरेक्टचं इनडायरेक्ट करता येतं। आता बघा, अवतरण चिन्हातील वाक्य हॅवने सुरुवात झाली आहे आणि त्या वाक्याच्या शेवटी काय क्वेश्चन मार्क आहे। म्हणजे काय लक्षात घ्यायचं आहे की अवतरण चिन्हातील वाक्याची सुरुवात ऑक्झिलरी वर्बने झाली असेल, मग कोणते कोणते ऑक्झिलरी वर्ब आहेत, ॲम, इज, आर, डू, डज, हॅव, हॅज, कॅन, कुड, मे, माइट, शुड, हे सगळे ऑक्झिलरी वर्ब आहेत। म्हणजे वाक्याची सुरुवात ऑक्झिलरी वर्बने झाली असेल आणि त्या वाक्याच्या शेवटी क्वेश्चन मार्क असेल तर त्या ठिकाणी ते असतं वर्बल क्वेश्चन, आणि वर्बल क्वेश्चनला यस नो टाईप क्वेश्चन सुद्धा असं म्हटलं जातं। मग असं वाक्य इनडायरेक्ट स्पीच करताना काय करायचं आहे, पुस्तकात अनेक नियम आहेत, त्या नियमांची आपल्याला गरज नाही आहे। फक्त एवढं लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो की हॅवने सुरुवात झाली म्हणजे ते वर्बल क्वेश्चन आहे। मग हा जो सेड टू आहे, या सेड टू आहे जे आपण काय वापरणार, आस्क वापरणार, हे लक्षात घ्यायचं आहे। म्हणजे अवतरण चिन्हातील वाक्य जर वर्बल क्वेश्चन असेल किंवा डब्ल्यूएस क्वेश्चन असेल तर त्याचं इनडायरेक्ट करत असताना आजचा वापर करायचा। शेखर आस्क पुष्पांजली, लक्षात घ्या पुष्पांजली। मग काय लक्षात घ्यायचं, डायरेक्टचं इनडायरेक्ट करत असताना सेड किंवा सेड टू ऐवजी वर्बल क्वेश्चन असेल किंवा डब्ल्यूएस क्वेश्चन असेल तर त्याचं इनडायरेक्ट करताना काय करायचं आहे, आस्क वापरायचं आहे। त्यानंतर दोन वाक्य जोडण्यासाठी काय करायचं आहे, दोन वाक्य जोडण्यासाठी असर्टिव्ह सेंटेन्स असेल तर आपण दॅटचा वापर करतो, डब्ल्यूएस क्वेश्चन असेल तर डब्ल्यूएच वर्डचा वापर करतो, परंतु वर्बल क्वेश्चन असेल, यस नो टाईप क्वेश्चन असेल तर त्या ठिकाणी जास्त करून आपण काय वापरतो, इफचा वापर केला जातो। इफचा किंवा वेदरचा आपण वापर करू शकतो। मग इफ नंतर हॅव यू लेफ्ट युअर जॉब इन दिस बँक, या वाक्यामध्ये यू करताय, मग तो यू कोणाबद्दल आलेला आहे, शेखरबद्दल आहे की पुष्पांजलीबद्दल आहे, तर त्या ठिकाणी तो यू पुष्पांजली याच्याबद्दल आहे। मग पुष्पांजली त्या ठिकाणी स्त्री आहे, मग स्त्रीसाठी आपण ही वापरतो का शी वापरतो, शीचा वापर करतो, घेतला आपण त्या ठिकाणी शी। म्हणजे डायरेक्ट इनडायरेक्ट करताना वरचं वाक्य कोणत्याही प्रकारचं असू द्या, खालचं वाक्य असर्टिव्ह सेंटेन्स कर्त्याने सुरुवात केली जाते, लक्षात घ्यायचं आहे। मग कर्त्याने सुरुवात केली, वरच्या वाक्यामध्ये हॅव आहे, हॅवचा आपण काय करायचं, इनडायरेक्ट स्पीचमध्ये हॅडचा वापर केला गेला, हे लक्षात घ्यायचं आहे। शी हॅड लेफ्ट, इथपर्यंत आपण पोचलो। मग हा युअर कोणाबद्दल आलेला आहे, युअर हा शेखरबद्दल आहे का पुष्पांजलीबद्दल आहे, कोणाबद्दल आहे, तो पुष्पांजलीबद्दल आहे। मग पॉझिटिव्ह केस वापरताना लेडीज असेल तर त्या ठिकाणी आपण काय करतो, हरचा वापर करतो, हर जॉब इन। आता दिस आला, डायरेक्टच्या वाक्यामध्ये दिस असेल तर इनडायरेक्टमध्ये तो दॅट होतो, दॅट बँक, आणि शेवटी काय फुल स्टॉप आहे। जास्त काही करायची गरज नाही। वर्बल क्वेश्चन होता म्हणून आपण आस्क वापरला, आणि काही ठिकाणी एक 4 ऑप्शनपैकी आस्क नंतर टू पण असतो तर तो वापर करायचा नाही आहे। दोन वाक्य जोडण्यासाठी इफचा वापर केला, यू हा लेडीजबद्दल होता म्हणून आपण शीचा वापर केला,
आणि हॅव होता म्हणून हॅडचा वापर केला. म्हणजे डायरेक्टचं वाक्य जर प्रेझेंट परफेक्ट टेन्समध्ये असेल तर इनडायरेक्टमध्ये ते पास्ट परफेक्टमध्ये केलं जातं, हे लक्षात घ्यायचं आहे. युवर हा लेडीजसाठी होता ना, मग त्या ठिकाणी हरचा वापर केला. हे एकदा सोपं आहे विद्यार्थी मित्रांनो. फॉरेस्टसाठी, तलाठीसाठी, सरळसेवेसाठी, MPSCसाठी कोणत्याही परीक्षा असू द्या, लवकरात लवकर, जितकं लवकरात लवकर आपण प्रश्न सॉल्व करू तेवढं आपल्यासाठी चांगलं असतं, कारण बाकीचे विषयांचा सुद्धा त्या ठिकाणी प्रश्न असतात, हे लक्षात घ्यायचं आहे. आता बघा पुढचा प्रश्न. माय स्पोर्ट टीचर स्पोक काइंडनेस टू मी वेन आय वॉज ट्रबल. विचारलं काय वाक्यामध्ये की रिप्लेस अंडरलाईन वर्ड. रिप्लेस म्हणजे काय? बदल करणे. मग त्या जागे दुसरा शब्द आपल्याला वापरायचा आहे, लक्षात घ्यायचं. काइंडनेस म्हणजे काय? दयाळूपणा, की ज्या नावाच्या शेवटी NESS लागतो ते त्या ठिकाणी नाउन होतो. NESS असेल तर त्या ठिकाणी ते ॲब्स्ट्रॅक्ट नाउन होऊन जातं. याचा अभ्यास केलेला आहे आपण, हे लक्षात घ्यायचं आहे. मग बघा काइंडनेस, आता या वाक्यामध्ये कर्ता कोण आहे? माय स्पोर्ट टीचर हा कर्ता आहे, त्याच्यानंतर लगेच क्रियापद येतं, म्हणजे कर्त्यानंतर लगेच क्रियापद येतं, हे लक्षात घ्यायचं आहे. काइंडनेस, मग ऑप्शन बघायचं आहे त्या ठिकाणी. आता फास्टली आहे, फास्टली, फास्ट म्हणजे काय? वेगाने. फास्टली वापरतो का आपण? नाही. हार्डचं हार्डली होऊ शकतं, स्लोचं स्लोली होऊ शकतं, पण फास्टचं फास्टली होत नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. मग दुसरा शब्द आहे काइंडर. ज्या शब्दाला आपण ER वापरतो त्या ठिकाणी ॲडजेक्टिव्हचं दुसरं रूप होतं ते. पण लक्षात घ्यायचं मित्रांनो, इथं आपल्याला कुठलाही प्रकारचं ॲडजेक्टिव्ह वापरत असताना त्या ॲडजेक्टिव्ह नंतर नाउन येत असतं, हे लक्षात घ्यायचं. म्हणजे या ठिकाणी काइंडर बी चालणार नाही. पुढचं बघा ॲब्रूट पण चालणार नाही, कारण त्या ठिकाणी ते क्रियापद येतं. मग काय राहिलं त्या ठिकाणी? काइंडली. मग काइंडलीच का वापरायचं हे लक्षात घ्यायचं, कारण कर्त्यानंतर लगेच क्रियापद येतं आणि क्रियापदानंतर त्या ठिकाणी मॅक्झिमम ॲडवर्बचा वापर केला जातो, हे लक्षात घ्यायचं आहे. आणि मग म्हणजे काय? कारण ॲब्रूट त्या ठिकाणी वर्ब आहे, वर्ब नंतर परत वर्ब येत नाही, आणि म्हणून लक्षात घ्यायचं आहे की वर्ब नंतर मॅक्झिमम ॲडवर्बचा वापर केला जातो, हे सगळ्यांनी लक्षात घ्यायला पाहिजे. वन विभाग असेल, तलाठी असेल, तत्सम परीक्षा असतील, त्या परीक्षांमध्ये 25 पैकी 20 ते 22 प्रश्न आपण त्या ठिकाणी इंग्रजीचे सॉल्व करू शकतो, ते पण कुठल्याही प्रकारचे पुस्तकांचे नियम न वाचता, हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. पुढचा प्रश्न बघा. ही इज व्हेरी इंटेलिजंट स्टुडंट डॅश डॅश माय ओपिनियन. ही इज इंटेलिजंट स्टुडंट डॅश डॅश माय ओपिनियन, हे लक्षात घ्यायचं मित्रांनो. जर प्रत्येक टॉपिकच्या कन्सेप्ट क्लिअर असतील तर स्पर्धा परीक्षांमध्ये इंग्रजी सॉल्व करणं फार कठीण नाही आहे, हे लक्षात घ्यायचं आहे. क्या ऑफचा वापर केला जात नाही, कारण तिथं माय, हर, युवर, देअर, आवर हे पजेसिव्ह आहे. मग हा ऑफ सुद्धा त्या ठिकाणी पजेसिव्ह आहे, मग पजेसिव्ह सोबत पजेसिव्ह येणार नाही, हे लक्षात घ्यायचं आहे. विथचा काही संबंध नाही, विथ म्हणजे च्या सोबत दोन राहिले त्या ठिकाणी. इन माय ओपिनियन, माझ्या मतामध्ये असं चालणार नाही विद्यार्थी मित्रांनो. म्हणजे त्या ठिकाणी इनचा पण वापर केला जाणार नाही. मग उरला काय त्या ठिकाणी? फॉर माय ओपिनियन, हे लक्षात घ्यायचं आहे. प्रत्येक टॉपिकची कन्सेप्ट क्लिअर झाली असेल तर त्या ठिकाणी आपण इलिमिनेशन पद्धत एक ऑप्शन डिलीट करत, एक ऑप्शन रिमूव्ह करत आपल्याला एक्झॅक्टली करेक्ट ऑप्शन आपण सापडू शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे. बघा पुढचा प्रश्न. स्पॉट द एरर. स्पॉट द एरर म्हणजे काय? की त्या वाक्यामध्ये एखादा शब्द चुकीचा असतो. प्रत्येक परीक्षेला स्पॉट द एरर ते 3-4 प्रश्न असतातच. कुठल्याही परीक्षेचा पेपर असतो, MPSC असो किंवा सरळसेवा असो की कोणत्याही परीक्षा असो. मग स्पॉट द एररचा प्रश्न सॉल्व करताना कोणत्या विद्यार्थ्याला तो एररचा प्रश्न सॉल्व करता येईल की ज्याला त्या ठिकाणी बेसिक त्या ठिकाणी नियम माहिती असतील, अशाच विद्यार्थ्याला त्या ठिकाणी स्पॉट द एररचा प्रश्नचं उत्तर सापडू शकतो. बघा आता वाक्य बघा.
शिवांगी हॅव गिवन मी सम फ्लॉवर्स ऑन माय बर्थडे. त्या वाक्याचा अर्थ काय? शिवांगीने मला त्या ठिकाणी माझ्या बर्थडेसाठी काही फुलं दिलेली आहेत. बघायचं मग आता शिवांगी नंतर त्या ठिकाणी ऑक्झिलरी वर्ब काय आलेला आहे? हॅव आलेला आहे. तो कोणता टेन्स आहे? प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ. कारण ज्या वाक्यामध्ये हॅव ॲज असेल तो कोणता टेन्स असतो? प्रेझेंट परफेक्ट टेन्स, पूर्ण वर्तमान काळ असतो. हे लक्षात घ्यायचं आहे. बघा शिवांगी हॅव. आता या वाक्यामध्ये शिवांगी एकच आहेत का जास्त आहेत? तर एकच आहे. मग सिंग्युलर असेल तर त्या ठिकाणी हॅज वापरतो आणि प्लुरल असेल तर त्या ठिकाणी हॅव वापरतो. एकवचनी हॅज आणि एकवचनी हॅव. मग बघा इथं शिवांगी हॅव गिवन मी, या वाक्यामध्ये हॅव त्या ठिकाणी चुकीचा आहे, एरर आहे. त्या ठिकाणी काय वापरायला पाहिजे होतं? आपण हॅजचा वापर केला असता. हे लक्षात घ्यायचं विद्यार्थी मित्रांनो. जर कन्सेप्ट क्लिअर असेल तर इंग्रजी व्याकरण कठीण नाही. आणि तुमच्या मनामध्ये इंग्रजीची भीती असेल तर ती सगळी भीती माझ्या अंगावर टाकून द्या. आजपासून आपण त्या ठिकाणी प्रिव्हियस क्वेश्चन पेपर खास करून तलाठी आणि वन विभागासाठी हे प्रश्न अतिमहत्त्वाचे असणार आहेत. रोज लेक्चर आपण त्या ठिकाणी घेणार आहोत आणि कशा पद्धतीने इंग्रजी व्याकरणाचे प्रश्न आपण सॉल्व करू शकतो याच्यावर आपल्याला त्या ठिकाणी फोकस करायचा आहे. बघा विद्यार्थी मित्रांनो, पुढचा प्रश्न घेऊया आपण. वन शुड ऑलवेज टेक केअर दॅट वन्स हेल्थ. हे लक्षात घ्यायचं मित्रांनो. वन शुड ऑलवेज टेक केअर दॅट वन्स हेल्थ. प्रिपोजिशनचा प्रश्न विचारला गेलेला आहे आणि IBPS TCS मध्ये प्रिपोजिशनवर जास्त प्रश्न विचारले जातात. हे लक्षात घ्यायचं आहे. कमीत कमी 4-5 प्रश्न तर प्रिपोजिशनवर असतात म्हणजे असतात. मग आपल्याला प्रत्येक टॉपिकवरचे प्रश्न सॉल्व करायचे आहेत आणि ते पण एकदम हसत खेळत, कुठल्याही प्रकारचं टेन्शन न घेता आपल्याला प्रश्न सॉल्व करायचे. ते बघा प्रिपोजिशन वन शुड ऑलवेज टेक केअर दॅट. हे लक्षात घ्यायचं मित्रांनो. काही ठिकाणी फ्रेजेस असतात, शब्द समूह असतो, त्यानुसार त्या ठिकाणी प्रिपोजिशनचा वापर केला जात असतो. हे लक्षात घ्यायचं आहे. बघा टेक केअर शब्द आहे, टेक केअर नंतर आपण काय वापरतो? ऑफचा वापर केला जातो. मग असे कोणते फ्रेजेस आहेत आणि कोणते फ्रेजेस जास्त परीक्षांना विचारले जातात याच्याबद्दल आपल्याला या क्रांती इंग्लिश अकॅडमी या यूट्यूब चॅनलवर आपल्याला अभ्यास करायचा आहे. जास्त प्रश्न सॉल्व करण्यासाठी आणि कमीत कमी वेळेत ते सॉल्व करण्यासाठीच आपला हा चॅनल सुरुवात केल्यात. हे लक्षात घ्यायचं मित्रांनो. बघा पुढचा प्रश्न. मीनिंग ऑफ इडम अँड फ्रेजेस. की अंडरलाईन केलेला शब्द त्या ठिकाणी त्याचा अर्थ काय होतो? बघा असेही प्रश्न त्या ठिकाणी IBPS आणि TCS ला विचारले जातात. माय फ्रेंड गॉट द सॅक फ्रॉम फर्स्ट जॉब यस्टरडे. बघा अंडरलाईन केलेलं आहे, बघा त्या ठिकाणी ब्रॅकेट केलेलं आहे, सर्कल केलेलं आहे. बघा गॉट द सॅक फ्रॉम. पहिला ऑप्शन काय आहे? गॉट टायर ऑफ. टायर म्हणजे काय? टायर म्हणजे आपला काय सायकलचा आणि याचा टायर का? गाडीचा टायर नाही. आपली समज फार वेगळी असते ग्रामीण भागातल्या विद्यार्थ्यांनी. टायर म्हणजे टायर नाही, हा टायर म्हणजे थकणे. मग काय की माय फ्रेंड गॉट द सॅक फ्रॉम हिज जॉब. इथं काय थकण्याचा विषय का? नाही. पहिलं ऑप्शन गेलं. रिझाईन. रिझाईन म्हणजे काय? राजीनामा देणे. गॉट द सॅक फ्रॉम. सॅक म्हणजे काय रे? सॅक म्हणजे बॅग, पिशवी, भरणे. मग तिथं काय रिझाईन आहे का? नाही. वाज डिमोटेड फ्रॉम. प्रमोटेड आणि डिमोटेड. प्रमोटेड म्हणजे काय? वरच्या पदावर जाणे. आणि डिमोटेड म्हणजे काय? खालच्या पदावर त्याला हाकलून देणे. याला डिमोटेड म्हणतात.
मग गॉट द सॅक फ्रॉम, बॅग भरणे. मग बॅग भरणे म्हणजे काय? बाहेरच जाणे, डायरेक्ट बडथर्प करणे, निघून जाणे असा त्याचा अर्थ होतो. डिमोटेडचा अर्थ नाही मित्रांनो. तर काय आहे ते? वॉज डिसमिस फ्रॉम, म्हणजे त्या पदावरून त्या ठिकाणी त्याला काढून टाकण्यात आलंय. गॉट द सॅक फ्रॉम, सॅक म्हणजे पिशवी, बाड विस्तार गुंडावलं आणि त्याला हाकलून दिलं. वॉज डिसमिस फ्रॉम, हे लक्षात घ्यायचं मित्रांनो. इंग्लिश ग्रामर फार कठीण नाही आहे, फक्त त्याच्या कन्सेप्ट क्लिअर करून जास्तीत जास्त प्रिव्हियस क्वेश्चन पेपर जर आपण सॉल्व केले तर आपण चांगल्या पद्धतीने चांगल्या मार्काने इंग्रजीमध्ये आपण पास होऊ शकतो, हे लक्षात घ्यायचं आहे. नेक्स्ट क्वेश्चन. महात्मा गांधी वॉज बॉर्न जॅज गुजरात. महात्मा गांधींचा जन्म गुजरातमध्ये झाला, हे लक्षात घ्यायचं आहे. ऑप्शन आहेत त्या ठिकाणी बघा, इन वापरायचा की ॲट वापरायचा. ऑन तर चालणारच नाही, या ऑफचा संबंध नाही, दोघं चालले गेले, उरले इन आणि ॲट. मग इन आणि ॲटचा वापर करत असताना दोन गोष्टी लक्षात घ्यायचे. एक तर छोटी जागा असेल, छोटे स्थळ असेल तर आपण ॲटचा वापर करतो, आणि मोठी जागा असेल तर त्या ठिकाणी इनचा वापर करतो, हे लक्षात घ्यायचं आहे. फॉर एक्झाम्पल दादर आणि मुंबई आहे. दादर मोठं आहे की मुंबई मोठा आहे? मुंबई मोठा आहे. मग दादरच्या अगोदर आपण त्या ठिकाणी ॲटचा वापर करू, आणि मुंबई असेल तर त्या ठिकाणी इनचा वापर करू. मग गुजरात त्या ठिकाणी मोठी जागा आहे, मोठे स्थळ आहे, आणि म्हणून त्या ठिकाणी आपण काय वापरणार? इन. तर विद्यार्थी मित्रांनो, अशा प्रकारे सोप्यातले सोपे पूर्ण इंग्लिश ग्रामरमध्ये ॲक्टिव्ह व्हॉइस, पॅसिव्ह व्हॉइस, क्लॉज, डायरेक्ट अँड डायरेक्ट स्पीच, टेन्सेस, प्रिपोजिशन्स, पार्ट्स ऑफ स्पीच, ॲडम, फ्रेजेस, जो काही असेल, सिनॉनिम्स, अँटॉनिम्स, कितीही कठीण घटक असेल त्या कठीण घटकाला सोपं करण्यासाठी आपली क्रांती इंग्लिश अकॅडमी हा चॅनल सुरुवात केली मित्रांनो. गेल्या 10-12 वर्षामध्ये त्या ठिकाणी मी इंग्लिश टीचिंग करत आहेत, आणि बरेचसे विद्यार्थी चांगल्या चांगल्या पदावर गेलेले आहेत. आणि म्हणून आपल्या चॅनलवर त्या ठिकाणी रोज असे प्रिव्हियस क्वेश्चन पेपर खास करून तलाठी आणि वन विभागासाठी प्रश्न आपण त्या ठिकाणी घेणार आहे मित्रांनो. जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल, मी तुम्हाला बळजबरी करणार नाही, तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच शेअर करा, सबस्क्राईब करा, आणि रोज लेक्चर अटेंड करण्याचा प्रयत्न करा. धन्यवाद. थँक्यू.